नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी कांद्याची पात बनवणार आहे मूग डाळीसोबत आणि माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा। लगेच बनवायला सुरुवात करते। इथे मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचे कांदे जे आहेत ते मी कापून बाजूला केलेत। आता मस्त सगळी कांद्याची पात चिरून घेते, अगदी बारीक बारीक चिरून घेते। कांद्याची पात ही झटपट होणारी भाजी आहे आणि अतिशय पौष्टिक पण आहे। कांद्याच्या पातीमध्ये ही मूग डाळ टाकली की भाजी एकदम मस्त चविष्ट लागते, म्हणून इथे मी थोडीशी मूग डाळ घेते आणि त्याच्यात पाणी टाकून थोडा वेळ तसंच ठेवते, म्हणजे कांद्याच्या पातीबरोबर डाळ पण लवकर शिजेल। गॅसवर कढई ठेवले आणि कढई गरम झाले, त्याच्यामध्ये तेल टाकते। इथे मी 1 ते 1.5 पळी लहान पळी तेल टाकले। आता तेल पण गरम झाले, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते, थोडंसं जिरं टाकते। जिरा मोहरी मस्त तडतडून देते। आता त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकते। लसूण टाकून झाले, आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकते। लसूण मिरची छानपैकी हलवले। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते आणि थोडंसं हिंग टाकते। परत चांगले मिक्स करून घेते। आता मस्त मिक्स करून झालंय, त्याच्यामध्ये आता ही भिजत टाकलेली मूग डाळ टाकते आणि लगेच सगळ्या फोडणीमध्ये मस्त डाळ 2 मिनिटं तशीच हलवत राहते। इथे तुम्ही कोणतीही डाळ टाकू शकता। इथे मी मूग डाळ टाकले। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात टाकते। ही भाजी बनवताना मी काही जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही। जास्त मसाले टाकले की त्याची कांद्याच्या पातीची जी मेन चव आहे ती निघून जाते, त्याच्यामुळे इथे मी सिंपलच भाजी बनवते आणि अशीच खायला चांगली वाटते। सगळी भाजी छान मिक्स करून घेते। भाजी मिक्स करताना गॅस कमीच ठेवते, नाहीतर मिक्स करता करता खालून जळून येईल। छान भाजी हलवून झाले, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते। परत एकदा हलवून देते छानपैकी, म्हणजे सगळं मीठ सगळ्या भाजीला चांगलं लागेल। कांद्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असल्याने सर्दी, खोकला, ताप यापासून संरक्षण होते। आता मस्त सगळी भाजी हलवून झाली, आता पाण्याचा शिंपडा मारते, म्हणजे भाजी छान शिजेल आणि जी डाळ आहे मूग डाळ ती पण छान शिजेल। आता त्याच्यावर झाकण ठेवते, 6 ते 7 मिनिटं शिजवून घेते। तर इथे 6 ते 7 मिनिटं झालेत। आता झाकण काढून घेते, भाजी मस्तपैकी हलवून देते परत एकदा। आता चेक करते भाजी शिजली का ते। बघू शकता डाळ सहज बोटाने दाबली जाते, म्हणून आपली भाजी मस्त शिजले। आता गॅस बंद करते। आता कांद्याची पात रेडी आहे, म्हणून लगेच आता खाण्यासाठी काढून घेते एका डिशमध्ये। तर कशी वाटली आजची रेसिपी कांद्याची पात मूग डाळीबरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।